सगळ्यांपर्यंत आपण आलो. 9,000 संपूर्ण माऊलीना ग्रंथ संपूर्ण केला आणि विश्वासाठी एक प्रसाद मागितला की प्रत्येक जीव आपल्या अनुभवात राहो आणि सुख सदा प्रवाहित हो. हे जीव हा सुख भोगत राहो, जीव कोणा जाओ. वेदामध्ये जीव कोण असतो, संबंध खोट्याचा असतो. पण भेद ज्ञानानं संपला, माऊलीच्या ज्ञानानं भेद मावळला, संपला. परमात्मा प्रगटला, त्याचं नाव सुख आहे, त्याचं रूप सुखरूप आहे. मग त्याच्या सुखाच्या अनुभवामध्ये तो राहो आणि जो जे वांछित होते त्याला जी इच्छा ते प्राप्त हो, असं माऊलीनं प्रसाद म्हणजे प्रसादाला सांगितलं. आपण हमेशा म्हणतो सगळ्याला पाठ पण आहे, थोडा भाव वाटतो बघू आपण तिकडे जाऊया. चला आता ते फळांचे व्यंकटी सांडो, ते फळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी करती वाढो. भूता परस्परे घडो, जीवांचे ते समोर जे आहेत ते माझं रूप आहे. पण ते नाना भिन्नत्व म्हणतात, भिन्न समजतात. पण भिन्न नाही, एकमेकाशी अभिन्न व्हावेत. सगळ्यात मी आहे, सगळ्यात मी आहे, सगळाच मी आहे, सगळ्यात मी, सगळाच मी, असं जर अनुभवाला प्रत्येक जीवाची मैत्री होते आणि प्रेम होत. भिन्नत्व जाऊ दे, अभिन्नत्व येऊ दे, म्हणजे परस्परामध्ये मैत्रत्व आणू दे, म्हणजे प्रेम. इतरांचा मत्सर नाही, द्वेष नाही, कुणावर काम नाही, कुणावर क्रोध नाही, कुणाबद्दल द्वेष पण नाही. का नाही? तर सगळं मी, हे सगळं माझंच विश्व. पण कोणाबद्दल मला वाईट भावना किंवा मत्सर किंवा कोणाचा छळ माझ्याकडनं होते. खळ म्हणजे विनाकारण दुःखात त्रास द्यायचा, छळायचं लोकांना वागणं. त्या खळांची व्यंकटी सांडो, दुष्ट भावना जावी आणि बुद्धिराम व्हावी, एकमेकांमध्ये स्वतःला पाहावं, उपाधीचा संबंध राहावा. नाना उपाधी ह्या खोट्या येतात आणि उपयोग एक आहे आणि सगळ्याचा आत मीच आहे, सगळा मीच आहे. जर सगळा मी आहे तर माझाच मी छळ का करू? ती अनुभूती असते ज्ञानवृत्त. प्रत्येकाचा भाव असा होऊ दे, कुणाच्या हातनं कुणाचा मत्सर द्वेष आणि कळ दुष्ट भावना ती जाऊ दे, अशी मागणी केली माऊलीनं. आता कुणी काय बोलले आहे का? तर या सत्कर्मी देवाडो, त्यांच्याकडे सत्कर्मच व्हावं, वाईट कर्म होऊ नये. शुभकर्म म्हणतात, पुण्यकर्म म्हणतात. ज्या कर्मातून फक्त आल्हाद निर्माण होतो त्या कर्माचा कधीही वाईट परिणाम होत नाही. अंतःकरणा जर वाईट कर्म केले तर परिणाम होतो, पण सत्कर्म केले तर अंतःकरण पावन होतं, ते हरिकर सतत जातो. नाही, याच उत्तर आहे. चल भूता परस्परे घडो, मैत्री जीवांचे, एकमेकांबद्दल प्रेम वाढू दे, जिव्हाळा तयार होऊ दे, दुष्ट भावना होऊ नये, प्रेम वाटावं एकमेकांबद्दल, जिव्हाळा तयार व्हावा. म्हणून मैत्री जीवांचे, परस्परामध्ये मैत्रीचं नातं व्हावं, खळखळ प्रेम ओसंडत जावं, एकमेकाचा आदर व्हावा, एकमेकांमध्ये जिव्हाळा तयार व्हावा, असं नातं तयार व्हावं, असा आशीर्वाद माऊलीनं त्या प्रसादांमधून दिलाय. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते राहो.
माऊली म्हणतात ज्याला जी इच्छा असेल ते त्याला मिळू दे. कोणाची कोणती इच्छा, कोणाची कोणती इच्छा, पण परत इच्छा म्हणजे आत्मसुखाची आहे, मला ते सुख भोगायचे अशी इच्छा माझी प्रत्येकाची. एक सुख असं आहे की ते संपत नाही, आणि एक सुख असं आहे भेदातलं, ते सुख नसून सुख वाटतंय, भासतंय. त्या सुखाकडे जाऊ नये, त्या सुखाकडे. आणि सुख संपूर्ण बुद्धीतलं ते थांबूच नाही, कमी पडूच नाही, अन्य सुखाची अपेक्षा होऊच नाही, असं मौली सांगतात. कसं सांगतात ते ऐका. तुम्ही त्यांचे तिमिर जावो. तिमिर म्हणजे ते पाप लिहिले, पण तिमिर म्हणजे ते अज्ञानातून जो आविर्भाव तयार होतो दुःखाचा, नाम विकाराचा, नाम पापाचा, म्हणजे द्वैत. तुम्ही त्यांचे तिमिर जा. पाप म्हटले असं मी माहिती आहे, पण तिमिर म्हणजे अज्ञानाचा अंधार. तिमिर म्हणजे अंधारे, अंधार म्हणजे अज्ञाने, आणि अज्ञान म्हणजे दुःख आहे, ते जाऊ. सुख प्रगट होऊ, आणि सुख म्हणजे मी आहे ते फळो. सुख म्हणजे मी आहे, अन्य सुखाची काय गरज आहे. हे सुख मिळतं तिमिर गेल्यावर. तिमिर म्हणजे काय? अंधार. अंधार म्हणजे काय? अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? भगवंताबद्दल काहीच न कळणं. आणि हे खोटं जे कळतं ते वाढणं. मग जगत की खोटं, वृत्ती खोटी, व्यवहार खोटा, विषय खोटे, सगळं काही खोटं. त्या खोट्याचा संबंध जेव्हा संपत आणि वृत्तीतून ते बाधित होत, मिथ्या ठरत, दिसलं पण ते नाही, दिसते पण ते नाही. का बरं नाही? रज्जूवर साप दिसत, स्वप्न पण दिसत, हृदय पण दिसत, मग ते कुठं असत? जगत कुठं असत? ते पण दिसतंय. दिसत की नाही मृगजल? हो माऊली. हो माऊली. हो माऊली. हा, दोरीवर सापही वाचतो. हो माऊली. तिथं तर नसतो. का नसतो? अंधारामुळं. जगत का दिसतं? अज्ञानामुळं. विकार का होतो? मोहामुळं, किंवा पाठीमागाच्या अज्ञानाच्या शक्तीमुळं. वृत्तीमध्ये सतत विकार आहे, आणि विकारामुळे जगताचा आकार खरा वाटतो, आणि देहभाव प्रगट होतो, जातो, परमात्मा बाजूला जातो, जगत भाव सुरू होतो. दुःखाला ते अंत नाही. मग जगत भावात दुःख आहे, आत्मभावात सुख आहे. आत्मभाव अज्ञान गेल्यावर होतो, आणि सगळ्याचा अतिमीर जावो, आणि ज्ञान होवो. जीवन आपलं सुख, आपलं रूप, हे त्या सुखाची, त्या रूपाची जाणीव त्या माझ्या ज्ञानानंतर वा विज्ञानोत्तर हे आशीर्वाद मागितला आहे. तिकडे जावो, विश्वस्व धर्म पाहो. म्हणजे विश्वामध्ये जो मी आहे, सत्य आहे, उभे आहे, एक आहे, गोड आहे, सदा आहे, अखंड आहे, त्याची प्रतीती येणं, त्याला म्हणतात विश्वस्व धर्म स्व पाहो. म्हणजे स्वतःची ओळख व्हावी, आणि मी कोण हे कळावं. हा विश्वाचा स्वधर्म म्हणजे आपली ओळख आहे. ओळख नाही आपल्याला स्वतःची, कुणाची ओळख आहे याची? खोट्याची. बेटा बोलायला सोपं आहे, बोलायला हो. सोपं आहे, कळायला सोपं आहे, अनुभवायला सोपं नाही, कठीण नाही. हो माऊली. ज्ञान मार्ग कठीण आहे. काय म्हणले? वाचणाऱ्याला मोक्ष होईल म्हणले माऊली आमचे. पण ह्या जन्मात होत नसतो, त्याला अनंत जन्म घ्यावा लागतात. कारण त्या पुण्याला जन्म पुन्हा, पुन्हा जन्म पुन्हा, पुन्हा जन्म पुन्हा. इथे काही नुसतं वाचून हातात मोक्ष द्यायला लागते, इतका सोपा पडला का रस्त्यावर उचलून आणायचा. ते काहीतरी पुण्य होतं, जन्म चांगला येतो, पुन्हा अध्ययन सुरू होतं, पुन्हा वाचन.
असं करत 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 कोणत्या जन्मात मिळेल माहित नाही, पण मिळतो. पण ज्ञानात तात्काळ मिळतो. म्हणून ज्ञान वेगळं, वाचन वेगळं, अध्ययन वेगळं, साधूच्या संगती श्रवण वेगळं, महावाक्याचं फळ वेगळं, अज्ञानाचा बाध वेगळा, स्वरूपाची प्रकृती वेगळी, वृत्तीची वृत्ती वेगळी. खास सोपं नसतं ना काही. केला ना बरं माऊलीनं, वाचणारा गाठी मोक्ष होईल. एका जन्मातून येता पेंड आहे का पापाची, फुकट आणायची. जसं पोरानं काय केलं तर डबुलं खाते आणि माझं ते तसं नसतं इथं. ह्या पुण्यानं जन्म चांगल्यामध्ये संतांच्या गोळ्या जावं लागतं आणि तिथे वाईट वागल्या पुन्हा सगळं पाहत येतात. बोलणं सोपं असते, आचरण छान पाहिजे, अंतःकरणाचा आविर्भाव शुद्ध पाहिजे, मतलब स्वार्थ बंद पाहिजे, भेदाचा नाश पाहिजे, संतांची संगती पाहिजे, बोधाचा आविष्कार पाहिजे, अभेदाचं ज्ञान पाहिजे, हृदय पावन पाहिजे. तो पण काय मोक्ष वाटला की झाला. अरे वा, संदीपांकडे कृष्ण का गेले असते, सीताकडे राम का गेले असते, भगवंत गेले का देण्याला, तुम्ही कसा घराला चिटकून विकायला लावून. मग अध्ययनाला काय मतलब राहिला नसता, श्रवण हे व्यर्थ झालं असतं. श्रवण तर सगळंच व्यर्थ आहे नवीदा भक्तीमध्ये, मग त्याला व्यर्थ तो येईल ना. फक्त वाचून मोक्ष, रे वा. जन्म घ्यावं लागतील तिथे. अध्ययन फुकट आहे का दिला वर. काय म्हणते माऊली माय येते किती येड्या गबळ्या डोह म्हणती, येडपटले त्याला माफ करती. ती माऊली जगाची ती म्हणती वाचा. अज्ञान नाही तर वाचून काय ती आशीर्वाद येते पण एका जन्मात नाही, किती तरी घ्यावं लागते जन्म आणि मग त्याचा साठा होऊन पुण्य वाढवून मग किती तुम्हाला भगवंत पुन्हा दुसऱ्या जन्मात कुठाने गेले की कसा देईल भगवंत. आपला अधिकार उच्च पाहिजे, श्रवणाची तलवार पाहिजे, भेदाचा नाश पाहिजे, साधूची संगती पाहिजे, अध्यात्माचं बैठक पाहिजे, चिंतन परिमाण पाहिजे, संतांची कृपा पाहिजे, महावाक्याचा उपदेश पाहिजे. उग होते काय काय संभ्रमात राहते लोक. नारायण आपण मौली मौली ज्ञानाविना वैराग्याविना ज्ञानासी गगनेच नाही. त्याला मातीत वैराग्य नाही, कसा होईल मोक्ष. मग संसार सुटलाच नाही, या भावाचा अधिकार वाढलाच नाही, संसार थांबलाच नाही, विकार टाकलाच नाही, आकार सुटलाच नाही, निराकार भेटलाच नाही. वेळ रे पडला लागते जाऊन आणायला. अरे रामा, ऋषी मुनी साधू संत महाराज येडेत का, ते घरामध्ये बसून झाले असते मुक्त फटाफट पटापट झाले नसते. हो माऊली झाले असते. हो माऊली. लहान लेकराला मुरमुरी देती, नादी लावती, तसं नादी लावती माऊली होईल. या इकडं मुरमुरी लेकरू खेळत बसलं, झोप गेलं, माय स्वयंपाक केली, उपाशी बसलं, उतरून टाकलं पलंग, पुन्हा झोपलं. आधी मी झोपलं मुरमुऱ्याला बघून. मुरमुरे दिली आईने ना, खेळ भांडे तसे संसार खेळ भांडे कुकलं मी तिथंच झोप गेलं. असले ना मोक्ष होय तुला. अरे राम, पाणी पण पडायला कोण 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 बिचारी भोळी माऊली कृपाळू दयाळू मायाळू वाचा मोक्ष होईल म्हणली, पण ह्या जन्मात नाही म्हणली. आधार घ्यावं लागते का लाभ घ्यावं लागते माहित नसते म्हणली. मग काय
करा. झालं दुर्तांची ती मिळी जावो विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो केला हो प्राणी जात कोण ज्ञानवर आहे म्हणता ज्या ज्या प्राणी जीवानं जी इच्छा केली ती त्यांना मिळू दे असं मौलीचा आशीर्वाद आहे. वर्षत सकळ मंगळी सकाळ सगळं मंगल होऊ दे. जे जे पाहिजे ते ते मिळू दे. त्यांचं कल्याण होऊ दे सदा सदा. सकळ म्हणजे सगळं त्याला मिळू दे. वर्षत ऐकायला मस्त सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. वर्षात सकाळ मंगळी सगळं कार्य मंगल हो त्याच. वर्ष सकाळ म्हणजे सदा त्यांना सुख मिळू दे दुःख त्यांनापासून जाऊ दे. दुःख बाधित होऊ दे. दुःख चालवलेच देऊ नको त्या जीवाला. त्यानंतर दुःख शिवत नसतं. क्षणभर होत अस्त्र पद्मपत्र मिळांबसा धर्मांतकरणाचे असतात ते तिथंच राहतात. तो त्याला पाहतो. तो साक्षी रूपानं त्या स्वरूपाला पाहतो. आपल्या स्वरूपात एक रूप होतो. आपल्या महिमेच तो गुणगान गातो. आपल्या पदावर स्थिर होतो. ते आत्मपद हे पद नाही. ती बुद्धी देह पदाला टाकून आत्मपदावर आलेली असती. ती मोक्षाची घडी गुरुनं बसवलेली असती. अंतःकरणामध्ये अज्ञानाचा नाश केलेला असतो. आत्मप्रकाशामध्ये जीवात्मा आलेला असतो. तो परमात्मा बनलेला असतो. तो आपल्या स्वयंमध्ये विराजमान असतो. देहाचा संबंध रहित असतो. तो परम सौख्य घेत असतो. तो सच्चिदानंद बनलेला असतो. तो आपल्या अनुभवात असतो. तो वृत्तवी सुख घेत असतो. जगामध्ये जगत नावाचा पदार्थ शिल्लक नसतो. कारण सगळ्याकडे तो स्वतःला पाहत असतो. स्वतः ईश्वर होत असतो आणि जो कोणी ईश्वराला पाहत असतो अभिन्न तत्वात राहत असतो. भिन्न जगाला सोडून देत असतो. आपल्या पदाचं सुख घेत असतो. सदा अखंड सुखाला भोगत असतो. अनवरत मंडळ. साष्टांग दंडवत माऊली. कल्पतरूचे आढळ चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषांचे. पियुष म्हणजे अमृत. बघा लावून देते तुम्हाला एक. चला कल्पतरूचे अर्णव. आता कल्पतरू तुम्हाला माहिती स्वर्गामध्ये असतात. कल्पतरू चिंतामणीच्या सडका. त्या झाडाखाली बसलं की जे पाहिजे ते मिळतं. जे इच्छा केली ती होतं. मग आमची ओवी ज्ञानेश्वरीचं फल म्हणजे बसायला तुम्हाला तेच फल देते. काय जी इच्छा केली ते होते. चला कुठं चला चिंतामणी झाड कल्पतरू झाडाखाली बसायचे. ते झाड कोट्या उदित. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मणीचे गाव. चिंतामणीच्या सडका स्वर्गात आहे. जी चिंता चित्तानं मागितलं ते देते. त्याचं नाव चिंतामणी. त्या स्वर्गात सडका आहेत. त्याच्या सडका तिकडे तिकडे तेच. तसं जिकडं तिकडं हे काय इकडं एक मिनिट हा. चिंतामणीचे गावच्या गाव लवकर ते दिसत तुम्हाला. त्यानंतर ऐका पुढं जे पाहिजे ते मिळतं. आणि खरे वाटत आहे. अनुभव घेऊन मग ज्ञानामध्ये एक रूप वा बघा तुम्हाला न म्हणता मिळतं. पटापट 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 एकदा मुक्त होतं बघा. चिंतामणीचे गाव हे सांगायचं काम पडत नाही. अनुभव आहे. पुढे बोलते जे अर्णव पियुषांचे. बघा अगं समुद्र अमृताचे भेटते म्हणजे अखंड सुख हो. समुद्रात चौकड ते पाणीच पाणी दिसत.
चौकड त्याला सुखच भोगावं लागतं, दुसरं ते जतच नाही काय. सगळीकडे सुख रूपच येतो. चौकड त्याला आपलं रूप दिसतं म्हणजे सुख. भिन्न जगत उरत नाही, बुद्धी गरगर फिरत नाही, परमात्म्याला सोडत नाही, सुख कमी पडत नाही, भेद मध्ये राहत नाही, अभेद संपत नाही, म्हणजे परमात्म्याचं सुख त्या जीवापासून कुणी हिरा म्हणून घेऊ शकत नाही. तोपर्यंत सुख अर्णव समुद्र कुणाचे, पियुषाचे, अमृताचे. कृपा करून बोलले माऊली, समजून घ्या. चला. चंद्रमेचे अलांछन, चंद्राला कलंक पण तुम्हाला कलंक रे सुख भेटेल. चंद्रमेचे अलांछन, त्या चंद्राला पण लांछन आहे, कलंक शाप देते. पण या सुखामध्ये काही लांछन नाही, त्रुटी नाही, कमतरता नाही, ते संपत नाही, ते खोट नाही, तुमच्या सरकत नाही, तुम्हाला सुखातून बाहेर निघताच येत. अलांछन. किती छान माऊली. हो माऊली, किती छान. हो. चला एक मिनिट. मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य, पण ते तापते. आणि आमचा सूर्य ज्ञान सूर्य तापरहित सुखरूप आहे. ते मार्तंड म्हणजे सूर्य, ते तापते, पोळते. मे मध्ये जीव घेतला, मी लई बोलले त्या नारायणाला, ए म्हणलं कविता. मार्तंड जे तापहीन, हे ज्ञान सूर्य आहे, ते तापत नाही, सुख देतो. आणि ते वरत तापत. बर. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो. सज्जन कोण? संत. आमचे सोयरे व्हा बाप्पा. आतापर्यंत होते त्या प्रेमाकडे, तुकडे काय बी भेटन ते नाव ठेवायचे, किती बी करणं केलं तर बोलायचे, काही बी दोषच काढायचे. पण आता आमचे सोयरे सज्जन झाले. संत माऊली कोबा, ज्ञानोबा, एकोबा, जे बी असतील नामदेव, कोण कोण जेवढे असतील तेवढे आमचे सोयरे होऊ दे. आणि या सोयऱ्याचा ताप जाऊ दे. आधीच नाही, गेलेच नाही, ऐकलाच नाही, हलकाच केला, धोंड्यात दिले नाही, चांदीचे नाही, असले सोयरे नको. आणि संत सोयरे दे. बापरे, किती छान माऊली. किती छान, किती छान. मजा आहे, रोज दिवाळी. ते सर्वही सदा सज्जन, ते संत सज्जन असतात. कधी मतलब नसतो, कधी हेवा देवा नसतो, काही मागणं नसतं. असे सोयरे दे मला, प्रेम करणारे, मोक्ष देणारे, अज्ञान काढणारे, तसे दे मला सोयरे. संत सज्जन सोयरे दे बाप्पा. आणि नगबाबा इकडचा कचरा. चला. ते सर्वही सदा सज्जन, सोयरे होतो. सदा मला संतांचा सहवास दे, ते मला सोयरे मिळू दे, त्यांचं नातं जुळू दे, त्यांचं तप माझ्याकडे येऊ दे, त्यांचा मोक्ष मला भोगू दे. त्यांच्याकडे गेले की मोक्ष देतात, त्यांचं तप आपल्या आमच्याकडे येतं. त्यांच्या अंगाचं वारा आम्हाला लागलं की आमचं पाप जातं, आणि त्यांच्या कृपेनं आम्हाला मोक्ष भोगता येतो, आम्ही धन्य होतो. आम्हाला संत सोयरे दे. हे सोयऱ्याचं जरा कमी कर, पाप आम्हाला नुसता डोळेवरी आली आली सोयरे, नीट वागावं, प्रेम करावं. तुम्ही 10 रुपयाची पीस आणो, 1000 रुपयाची साडी आणो, तुम्ही रिकामच येऊ, सगळ्याला आशीर्वाद. हृदय पावन असतं संताचं, त्यांना मोह नसतो बेटा. हो माऊली. त्यांना सहवास ईश्वराचा असतो, संबंध परमात्म्याचा असतो, आविर्भाव सुखाचा असतो, दर्शन चैतन्याचा असतो, प्रेम त्या कृष्णाचा असतो, आनंद त्या आत्मत्वाचा असतो, सुख आपलं आपल्यालाच असतं. अन्य सुखाची भेट मागत नाहीत ते. अन्य सुख त्यांनी त्यागलंय.
आपलं सुख त्यानं भोगलंय, उपाधीला त्यानं टाकलंय आणि अभिन्न भावात ते आले, आत्मरूपात ते मिसळले, स्वतःला त्यांना पाहिलंय, देहाला त्यांना वृत्तीतून सोडलंय, अनुभव त्यांना जोडलाय, ईश्वर त्यांच्या सोबत राहिलाय, ते देहातून अलग झाले, अविद्येलाच त्यांनी संपवलंय, ज्ञानाला आत नेले, संतांच्या संगतीत जगलेत, वेदाला त्यांना बघलेत, आता आत्मानुभव त्यांना चांगलाय आणि जगाला पण तो वाटलाय. असे संत सज्जन सोयरे दे, त्यांचा अनुभव आम्हाला सापू दे, देवातून आम्हाला बाहेर येऊ दे, असा आशीर्वाद माऊलीनं सगळ्या साधक माय बाप्पाला दिलाय. ऐका आता पुढे काय बोलले. सदा हि सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिलोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित, जो आदिपुरुष आत्मस्वरूपाला बसतो, अध्यात्मात येतो, संत संगतीत जातो, साधना ज्ञानाची करतो, वृत्तीला सोडून जगतो, आपल्या स्वतःला पाहतो, आनंदात राहतो, स्वसुख घेतो आणि विषय सुख त्यागतो, वृत्ती रहित वागतो, अनुभवासोबत जगतो आणि परमात्म्यालाच बघतो, असा त्याला आविर्भाव तयार व्हावा, त्याला आपल्या सुखालाच भोगावं. विषयाकडे का जाऊ? विषय हे दुःखरूप आहे, विषय भिन्न कडे देतात, सुख अभिन्न आहे आपल्यापाशी, वृत्तीची गरज नाहीये, संताची गरज सुख भोगायला, ग्रंथाची गरज सुखाला, आपला रूप आपण बघायचं तर ग्रंथाच्या द्वारे, संताच्या द्वारे, अध्ययनाच्या द्वारे, वेदांताच्या द्वारे, श्रवणाच्या द्वारे बुद्धीला आपलं रूप पाहता येतं, बुद्धी स्वरूपामध्ये तदाकार होती, आपल्या पदावर येती, आत्मानुभूती भोगती, असं सुख माझ्या साधकाला मिळू दे, असं गुरु माऊलीचं वचन आहे बेटा आपसादांमधून. कळालं? हो माऊली. हो माऊली. किंबहुना सर्व सुखी, सर्व सुख म्हणजे कोणचं आत्मसुख आहे, भिन्न भिन्न सर्व सुख नाहीये, त्या विषयाचं, त्या घराचं, त्या संततीचं, त्या संपत्तीचं, त्या नात्याचं, त्या भावाचं, त्या बहिणीचं, त्या बापाचं, त्या माईचं, हे भिन्न भिन्न सुख येतं, वृत्ती भिन्न भिन्न होती, भिन्न सुखाकडे जाती, कोणतं सुख घेते माहित नाही, पण एक सुख घेतल्यावर भिन्न सुखाची गरज राहत नाही, म्हणून माऊली म्हणले सर्व सुख म्हणजे आत्मसुख आहे. साष्टांग दंडवत माऊली, किती छान. साष्टांग दंडवत माऊली. बुद्धी वेळी असते, आपली बुद्धी वेळी असते, कुठल्या सुखाला तरसती, इकडे तिकडे शोधती, कुठं बी हिंडती, कुठं बी तोंड घालती, आणि नाक तोंड फुटलं की बाहेर अपमान झालं. हो माऊली. हो मग हे मला सुख देईन, हे मला सुख करत, तिच्या पुढी पुढी करा, तिच्या पुढी पुढी करा, त्याला सोनं करा, तिला चांदी करा, तिनं घातलं पायाखाली, गेलं सोनं बी गेलं, चांदी बी गेली, भावना बी गेली, नातं बी थांबलं. असं नाही वागायचं, कदर करायची, कदर त्यांच्या भावनेची, भावना तोडायची नाही, महापाप आहे. कुणाची भावनेची खेळणा करायची, जर कुणी भावनेत तुम्हाला सप्रेम करत असेल तर त्यांना टाकून नाही बोलायचं, आपली ऍक्शन दाखवायची नाही. नको ग, काय नको ग, आता काय नको ग, तिनं प्रेमानं आणलं, भावनेनं आणलं, बबाड बंद करायचं, आपलं सण पण दाखवायचं तिथं. नको ग, कशाला गोळा काढती, अभंगाचा कळा येत नाही तिला, कशाला सोडत त्यांच्याकडं नवीन नवीन. कुणाच्याही भावनेची खेळ करायचा, जेव्हा मन दुखत ना, त्यांना त्रास जे होतो ते तुम्हाला माहित नसतो, तुमचा स्वर असतो कच्च्याला, कच्च्याला तिची भावना प्रेम आधी घेऊन
स्वीकार, आनंदाने स्वीकारायचं. सांगा, चुक आहे का माझं? तर सांगा. नाही माऊली, खरं खरं आहे, बरोबर. पुन्हा सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी. स्वर्ग, पाताळ, निवृत्ती लोक, तिन्ही लोकांमध्ये तो पूर्ण झाला. तिन्ही लोक तो भाग्यवान आहे. बघा काय लिहिले, पूर्ण होणे तिन्ही लोकी. तिन्ही लोकात तो पूर्ण झालाय. तिन्ही लोकात विजय झाला त्याला ज्ञानाने. ऐका, भजी जो आदिपुरुषी अखंडित, तो मला म्हणतो आत्मरूपाला, परब्रह्म परमात्म्याला. तो जाणतो, तिथं भोगतो, तिथं थांबतो, तिथं एकरूप होतो, बुद्धीला तिथं नेतो आणि त्या परमात्म्याच्या कुशीत तिला सोडून देतो. ही ज्ञानाची शक्ती आहे, श्रवणाची भक्ती आहे, गुरुच्या तपाची शक्ती आहे. तेव्हा बुद्धी परम तत्वाला प्राप्त होती. अखंडित म्हणजे आत्मरूप आहे, ते आदिपुरुष आहे, नंतर जगत आहे, नंतर जीव आहे, नंतर शिव आहे. आधी तो आहे म्हणजे आदिपुरुष म्हणजे परमात्मा आहे, आणि त्याच्या सत्तेवर जीव, जगत आणि ईश्वर. किती छान माऊली, खरंच. आम्ही त्या अखंड तत्वाला बसतो म्हणून बोलतो. आम्ही म्हणते ना अंतरंगात मरा म्हणून. किती कठोर बोलते, वाणी कठोर झाली आमची. तुमचा वैताग आला बघू बघू बोलायला. तुम्ही शिर्डी सका म्हणून अंतरंगासाठी जुत्तार पडवते आमचा. भजी जो आदिपुरुषी खंडित सदा न पद आत्मस्वरूपाचं चिंतन, आत्ममिलन, त्यासाठी दर्शन, त्यासाठी साधूपदी चिंतन, त्यासाठी अध्यात्माचं वाचन, असं तर अखंडित त्याच चिंतन, बाकीचं नाही. म्हणून पण आवडतो, पण लई आवडत. फक्त आवडतो ना वेदाची भक्ती. काय आवडायला काय जात, त्याच्यामुळे त्याने आका धारण केला. न आवडून सांगतो पण आहे, पण ज्ञानी भक्त लई आवडतो. का बरं? कारण त्यांना प्राप्त केलेलं असतं, प्रगट केलेलं असतं. असं कुणीच केलेलं नसतं. म्हणून ते म्हणतं मला ओळखणारी फार कमी आहे, मला जाणणारी वृत्ती फार कमी आहे. का बरं? वृत्ती जगाकडे, मोहाकडे, विषयाकडे, सुखाकडे, दुःखाकडे, माझ्या स्वरूपाकडे कुठे. पण जो मला आदिपुरुषाला बसतो, मला प्राप्त होतो, माझ्याशी समरस बनतो, असा विरळाच असतो. म्हणून त्याचं प्रेम त्याला असतं. म्हणून तर माऊली बोलतात ना ओवीतून, काय बोलतो पांडुरंग, तो असे तो माझी पूजा. तो जर माझ्या समोर पटाकला किंवा मृत्यूवर थांबला ज्ञानी, तो असे तो माझी पूजा, तो बोले तो मला समाधी कपिंध जा. अर्जुना, तो जर बोलू लागला का नाही तर मला समाधीच लागते बघ. आणि तो असला का नाही पृथ्वीवर, माझी पूजाच होती. असे का देव ना, इतका ज्ञानी श्रेष्ठ बघ. ते जर उभा टाकला तर माझी पूजा होती, आणि ते जर बोलला तर मला समाधी लागते. मग त्याचा माथा मुकुट करतो आणि त्याला मी आलिंगन देतो. तयाचा माथा मुकुट करू, त्याची टाच हृदयी धरू, सर्वांचे आलिंगन देऊ तयाशी. त्याला आलिंगन द्या वाटतं, कडकडून भेटा वाटतं. भक्ताला भेटतं पण कडकडून नाही. त्याचा माथा मुकुट करू, त्याला डोक्यावर मुकुटाचा डोक्यावर ठेवते मला. तयाचा माथा मुकुट करू, सर्वांनी आलिंगन देऊ तयाशी. त्याला कडकडून मिठी मारावं लागते मला. भक्ताला मिठी मारत का नाही, दळू लागतं. त्याचे काम करतो, त्याला मिठी मारतो, तिथे धावून जातो, वापस जातो. ह्याच्यापासून वापस जातात. हो माऊली, साष्टांग दंडवत, खरंच आहे. हो माऊली.
साष्टांग चांदून येतो जनाबाईला सुळावर नेतो वा रे वा जातो येतो आणि भक्ताची परीक्षा देतो ज्ञानी तुला धरतो चल बोल खरे अगदी हृदय पंडिताना पेला हृदय पंडिताना पेला आत विठ्ठल कोंडीला ये बाहेर का आपण त्याची बाहेर येऊच शकत ताकद पाहिजे हो मांडायची ताकद फक्त आपल्यात भक्तीची ज्ञानाची हो माऊली म्हणले का नाही हृदय बंदी खाना केला केला की नाही आम्ही बंदी खाना केला संसाराचा केला काठी घातली मध्ये काठी 2 4 5 अरे नारायणा सोड की आता जाताना तिकडे धर्म गेला किती लोट काढणार आहे का मोक्ष देणार आहे का तुझी पतरुंड नातरुंड चित्रुंड तिथे चित्त दिवे अरे देवा क्षणभंगुर येते नातं देह ते आयुष्य ते प्रेम पटकन तुटत त्या सुखात बुडून जावं आत्मसुखात सतत राहावं देह भावाला संपवावं वृत्तीला हरी करावं चिंतना सतत जगावं मनाला रामामध्ये गुंतवावं बुद्धीला ब्रह्म करावं देववृत्तीचा बाद करावा जगताचा निराश व्हावा आत्मानंद भोगावा आणि विश्वाचा लय करावा विश्वाचा प्रगट करावा आणि हरीला भेटावं त्याला हृदयात साठवावं त्याच्यामध्येच आपण राहावं आणि त्याला सतत पाहावं त्याला मोक्ष म्हणावं भेट गेल्यावर जगत भावच नाही अभेद आल्यावर परमात्म्या अजून जगात काहीच नाही वृत्ती रामापाशी गेल्यावर तिला जगत दिसतच सगळा राम आणि राम भूमिका बदलत जावे ज्ञान थांबा तुम्हाला विचारसागर मधून एक छान शिकवणार आहे जरा थांबा कधी विशेष योगी दृष्टा द्रष्टजे ग्रंथोपजीवी या ग्रंथावर जीवन जगणारे संत साधक आहे त्यांचं जीवन ग्रंथ आहे संसार नाही त्यांचं जीवन म्हणजे ग्रंथ आहे साधना म्हणजे सर्व नाही पण साध्य म्हणजे परमात्मा आहे ग्रंथोपजीवी जे ते विशेषत्व काही माझे ते विशेष लोकी या सगळ्या लोकातून आपल्या लोकातून एक विशेष आहे जो ग्रंथाला जीवन करून टाकले ओवीला मन देऊन टाकले श्रवणामध्ये आयुष्य घातलंय आणि अध्यात्मामध्ये पाऊल टाकलंय अभेदाचं जीवन जगले आणि भेदातून मन बाहेर काढले ग्रंथोपजीवी जे कळाला का हो माऊली वाचलं की मग मुक्पट आहे मोठ्या रस्त्यात जन्मगावचं 1756 चला विशेष लोकी द्रष्टा द्रष्ट विजय त्या माऊलीच्या चिंतनानं ओवीच्या प्रसादानं त्या जीवाला या लोकात विजय परलोकातही विजय असं का म्हणते परलोकात ज्याला मुक्ती नाही त्याला स्वर्ग असते पळून घेत जा जरा आणि वाटले की मक्त होत काय मक्त होत काय नारायणा सांगा बरं परलोकात का म्हणले ज्याला मोक्षच मिळाला नाही ज्याला मुक्ती नाही त्याला स्वर्ग दिलाय माऊलीनं समजून घ्या द्रष्टा द्रष्ट येलो परलो का म्हणे बरं परलो चला बोल
सत्य म्हणजे हा जन्म आणि अदृश्य म्हणजे मेल्यानंतर पगलो. पण ज्याला मुक्तीने त्याला पूर्ण जावं लागतं स्वर्गात. कारण ह्याचं पुण्य यानं स्वर्ग आहे, नरक नाही. पण पुन्हा खाली यावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी विजय होऊ दे, त्रास होऊ देऊ नये, आनंदच मिळू दे. त्यानं माझे श्रवण केलं, त्याने श्रीमती टाइम घातलाय, कमीत कमी त्याला स्वर्ग द्या, मोक्ष द्या, तर नाही असं बोलले. कळून घ्या, ज्याला बुद्ध नाही त्याला कळत, ज्याला नाही तर काय कळत, ज्याला भेजा नाही त्याला काय कळत. हो माऊली. बरोबर बघून त्याला काय नाही ना. ज्याला बुद्धी आहे, ज्याला अंतःकरण पवित्र आहे, त्याला माऊली कळत. तिला टाकायचे ठरवले, त्याने संतापश्रमण केले, वेदाचं अध्ययन केले, मनाला हातात ठेवलंय. त्याला कुठे वाहू दिली नाही, त्याला कुठे जाऊ दिली नाही, त्याला कशाची आशा ठेवली नाही, त्याला फक्त श्रवणात बांधून ठेवले. तो साधक असतो, तो मुक्तीसाठी जगतो, तो वेदांतामध्ये राहतो, तो स्वतःला पाहतो, तो श्रवणामध्ये अख्खं जीवन लावतो, त्याला भगवंत मोक्ष देतो. काय देत? देतो माऊली. आवाज दे ना काय एवढं नाही काय वेळेवर उपासक दान बसावो येणे ज्ञान देव सुखिया येणे ज्ञान देव सुखिया. असा माझा आशीर्वाद सगळ्या साधकाला मिळो, तेव्हा मी सुखी होईल, मला आनंद होईल. असं मौलीचं मनोगत त्यांना मांडलं. काय म्हणले? श्री विश्वेश्वराव, विश्वामध्ये असलेलं आत्मरूपाचे प्रतीक म्हणजे माऊली. ते असे बोलतात की हा होईल दान बसावं, हा ग्रंथ प्रत्येकाला दान प्रसाद रूपी दान मिळेल आणि त्यांना मी कोण कळेल असं त्यांचं मागणं जेव्हा सगळ्याला मिळेल तर माऊली त्यांची इच्छा पूर्ण होऊन सुखी होतील. ऐका, वरी ज्ञान देव सुखिया झाला. त्यांना आनंद झाला. मी सगळ्याला प्रसाद दिला, प्रसादान दिलं. माझे भक्त माझे साधक आपल्या रूपाला पाहोत आनंदी होवो, अद्वैतात येवो, त्यांचं द्वैत जावो, त्यांच्या देहातून त्यांची बुद्धी बाहेर येवो, आत्मरूपात रंगून जावो, आत्मसुख त्यांचा सतत येवो. हा त्यांना आनंद होतो की माझ्या साधकाला मिळावं. की त्यांची इच्छा शेवट सांगून त्यांना समाधिस्थ झाले. ते त्यांना अमृतानुभव दिला. हे कार्य संपवलं. गोदावरीच्या काठी 1272 काढलेली कार्य कार्याखाली आणि ग्रंथ संपवला, प्रसादान दिलं. सगळ्या जगाला उद्धार करण्याचा ग्रंथ 9000 मध्ये मराठी भाषेत मांडला. अज्ञान जगाचं जीवाचं संपवलं. हा भ्रम संपवून टाकला आणि जीवाचं कल्याण झालं आणि जीव हा गर्भातून बाहेर आला. गर्भ तो झोपते त्रास होता, त्या पुन्हा गर्भात जायचं नाही, त्याला जन्म नाही. तो ईश्वर झाला, व्यापक झाला. उपाधी पुन्हा येत नाही, त्याला मृत्यू शिवत नाही, त्याला जन्म देव देत नाही, कारण तो परमात्मा रूपामध्ये विलीन झाला. त्याचा भेद, त्याचं कर्म, त्याचं पाप, त्याचं पुण्य, त्याची वासना सगळी थांबली, संपलं सगळं. त्या ज्ञानानं सगळं संपलं असं माऊली बोलले. एवढा महान ग्रंथ आपण हृदयात समाविष्ट केला. साधकानं मला साथ दिली. मी तर 9000 होळी संपली. आता फक्त 10-12 वेळा राहिल्यात, ते उद्या संपून टाकू. संध्याकाळी विचारसागर सुरू करू. 40 मिनिट विचारसागर घेऊ. ज्या साधकाला विचारसागर नसेल अविद्येचा परिणाम म्हणजे वृत्ती. वृत्तीला दुसरं नाव म्हणजे मन. मन हे वायूच आहे. वायू हा आकाशाचा एक भाग आहे. हा पंचभूताचा बॉडी आहे, ही उपाधी. असं नाना प्रकार चिंतन आहे. भयानक तुफान छान आहे. हे कसं बनेल? ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. चला.